मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मार्च एप्रिलचे दिवस उजाडले. लग्नाच्या मुहूर्तांनी वेग घेतला. हुबलकवाडीत जिकडं तिकडं धामधूम माजून राहिली. उपवर पोरा पोरींचे आईबाप वधूवर सूचक मंडळांच्या पायऱ्या झिजवू लागले. नातेवाईकांना आणि परिचितांना स्थळ बघा म्हणून नागदुऱ्या काढू लागले. प्रत्येक पोरीच्या बापाला डॉक्टर मिळाला तर छानच, इंजिनियर मिळाला तरी चालेल, नाहीपेक्षा प्रोफेसर शिक्षक अगदीच वाईट नाही असं वाटत होतं. प्रत्येक बापाला भरभक्कम पैका देणारी नोकरीतली सून हवी होती. पोरांना मात्र ऐश्वर्या माधुरीसारखी चिकनी मिळाली तर झक्कास असं वाटत होतं. हुबलकवाडी सांगलीपासून हाकेच्या अंतरावर असल्यानं तिथल्या फॅशन्स, तिथल्या चालीरीती पटकन सांगलीतून येत होत्या. अलीकडं गावागावात लय भारी लग्न करण्यात प्रत्येक बागायतदाराला प्रतिष्ठेचं वाटत होतं. पूर्वी लग्न भटजींनी सांगितलेल्या मुहूर्तावरच अचूक होत होतं. पण अलीकडं मात्र लग्नाला आमदार, खासदार, नामदार हजर ठेवणं प्रतिष्ठेचं वाटत होतं. या नेत्यांनाही त्यांचा मतदारसंघ असल्यानं जनतेला खुश ठेवणं जरुरीचं वाटत होतं. मग त्यांचं आगमन होईपर्यंत लग्न थोपवून धरली जात होती. त्यामुळे लग्न मुहूर्ताचा बट्ट्याबोळ होत होता. इकडं लग्नातल्या भटजींचाही स्कोप वाढल्यानं ते लग्न शॉर्टकट करण्यास रस वाटत होता. काही वेळा लग्न मंगलाष्टकांच्या कॅसेटवर भागवून घेतली जात होती. लग्नवाली घरं आता गावातल्या आचार्यांना संधी न देता पुण्या मुंबईतल्या केटरर्सना पहिली पसंत देत होती. त्यामुळं गावातल्या आचार्यांना हात चोळत बसावं लागत होतं. हुबलकवाडीतही कौतिकराव भाजी पाटलाच्या घरात सुद्धा लग्नाची धांदल उडाली होती. त्यांचा पोरगा हिम्मतराव लग्नाऊ झाला होता. कौतिकरावांचा भाजीपाल्यांचा धंदा होता. त्यामुळं त्यांच्या नावात आणि आडनावात भाजी हा शब्द घुसला होता आणि ते गावात भाजी पाटील म्हणून ओळखले जात होते. गावात आणि परिसरात अमाप भाजीपाला पिकत होता. तो खरेदी करून ते अरब देशामध्ये एक्सपोर्ट करत होते. त्यात त्यांना लाखांनी फायदा होत होता. गावात आणि सांगलीत त्यांचे अंबानी बंधूंना लाजवतील असे भव्य बंगले होते. बँकांमध्ये कोटींची रक्कम पडून होती. एवढं सगळं चांगलं असताना त्यांना पोराच्या भवितव्याचं दुःख होतं. पोरगं पार इदर कल्याणी होतं. अभ्यास करत नव्हतं. त्याचा सगळा वेळ पोरी मागं वासुगिरी करण्यातच जात होता. त्यामुळं अभ्यासाच्या नावानं बोंब होती. 5 वर्ष BAच्या शेवटच्या वर्षाला घालवल्यानं विद्यापीठानं यापुढं आम्हाला आपल्या उपस्थितीची गरज नाही असं कळवलं होतं. यामुळं कौतिकरावांच्या प्रेस्टिजला धक्का बसणं शक्य होतं. म्हणून त्यांनी उत्तरेतल्या कोणत्या तरी बोगस विद्यापीठाकडून पैसा मोजून हिम्मतरावांसाठी BA गोल्ड मेडलिस्ट ही पदवी खरेदी केली होती. मुंबईच्या एका सुवर्ण पेटीतून आपल्याला हवं तसं गोल्ड मेडल तयार करून आणलं होतं आणि ते हिम्मतरावांच्या गळ्यात अडकवून उघड्या जीपमधून त्याची मिरवणूक काढली होती. हजारभर हार स्वखर्चानं खरेदी करून चौकांमध्ये ते त्याच्या गळ्यात अडकवण्याची योजना केली होती. पेपरात त्यानं माल मसाला लावून बातमी छापून आणली होती. सध्या उद्योगधंदा नसल्यानं हिम्मतराव मोकळाच होता. मग टाइमपास म्हणून बुलेटवर मागं कुणी रसिक बसवून सांगलीतल्या कॉलेजचे रस्ते पालथे घालत होता. अख्खा दिवस कॉलेजच्या दारात बुलेटवर बसून पोरींचं रसग्रहण करीत होता. त्यांच्या खोड्या काढत होता. पण एक दिवस हे हिम्मतरावांच्या अंगाशी आलं. आमदार संभाजीरावांच्या गुंडांनी त्याची प्रचंड पिटाई केली आणि त्याच्या मित्रांनी त्याला ॲम्ब्युलन्समध्ये घालून त्याच्या बंगल्यावर आणलं. त्याची रक्ताळलेली अवस्था बघून कौतिकराव संतापून म्हणाले, "कुण्या भडव्यानं तुला मारलं र? कुणा साल्याला त्याचा जीव नकोसा झालाय म्हणायचा? सांग मला, त्याला चिरूनच टाकतो." तसं फत्तेसिंग रावाच्या मित्रांनी सांगितलं. आमदार संभाजीराव पाटलांच्या गुंडांनी. संभाजीरावांचं नाव ऐकताच कौतिकरावाचा पारा झरझर झरझर करत खाली आला. संभाजीरावांशी वैर घेण्याची त्याची कुवत नव्हती.
ते खालच्या पट्टीत म्हणाले, त्यानं संभाजीरावांचा असा काय गुन्हा केला? त्यांना काही केलं नाही, पण त्यांच्या पोरीच्या पदराला हिम्मतरावानं हात घातला. हिम्मतरावांच्या मित्रानं बिचकत बिचकत खुलासा केला. तसं हिम्मतरावांची आई शेवंता आपल्या नवऱ्याला म्हणाली, आव पोराला कितींदा मार खायला लावणार आहेसा व तुम्ही? त्याची करतुमकीच जर मार खाण्यासारखी असल तर आपण ग त्याला काय करणार? आव शेवटी हा आपल्याच पोटचा गोळा आहे नव. माझी संभाजीरावांची तक्रार करण्या इतपत ताकद नाही. पदराला हात घालायला भटा बामणांच्या देखण्या पुरी काय कमी होत्या वय? आव पोराला वरण भात आवडत नाही, अस्सल कोल्हापूर मटण रस्सा लागतो या बघा, मग खा म्हणावं मार. आता हिम्मतरावाला कंठ फुटला. तो म्हणाला, डॅडी मला परत मार खायचा नाही. आराराबांना सांगून झेडपी सुरक्षा पुरवा. तसं कपाळावरती हात मारून घेत कौतिकराव म्हणाले, धन्य हो चिरंजीव तुमची. अहो मंत्र्यांना VIP दिली जाणारी झेड सुरक्षा पोरींची टिंगल टवाळी करणाऱ्याला कोण हो देईल? तसं शेवंताबाई म्हणाल्या, अण्णांना सांगून तर बघा, अख्खा महाराष्ट्र थरथर कापतो त्यांना. मी तुमच्या देवट्यासाठी खास महिला सुरक्षा देणार आहे. अगं बाई, ती काय कराटे जुडो चॅम्पियनशिप आहे व्हय? नाही, ती आपल्या नेत्र कटाक्षांनी मदन बाणांनी त्याचं रक्षण करणार आहे. आव मग काय तमासगिरणीकडं माझ्या पोराला सोपवणार आहेसा व्हय? छे, मी तसलं काही करणार नाही, तर त्याचं चक्क लग्न लावून टाकणार आहे. म्हणजे झेड सुरक्षेची त्याला गरजच भासणार नाही. अग्गो बाई, छानच की. सून आली की भाकऱ्या थापण्यातून मुक्त होऊन महिला मंडळामध्ये काम करायला मुक्त होईन. उगीच हवेमध्ये इमले बांधू नकासा. नाकानं कांद सोलणारी सून घरात आली तर ती तुम्हाला स्वयंपाकीन बनवून राणीसारखं राज्य करेल. मी बऱ्या असली सून घरात घेईन. तसं कौतिकराव फत्तेसिंगाला म्हणाले, कसली रे बायको पाहिजे तुला? पहिलं म्हणजे ती बाई असली पाहिजे. भाड्या, मग मी काय तुझं पुरुषाशी लग्न लावून देणार आहे होय? तसं नाही डॅड. बाई नको म्हणजे जाडी जुडी पैलवानागत नको. मग कसली र पाहिजे? अशी गुणी, अशी चिकनी, लाखात एक देखणी ऐश्वर्यासारखी. तसा खो खो हसत कौतिकराव म्हणाले, असली मिस इंडिया तुला हुबलकवाडीत कुठनं र मिळणार? ते तुमचं तुम्ही बघा. ठीक आहे, अख्खा महाराष्ट्र पिंजून काढतो. लाखात अशी देखणी तुझ्यासाठी आणतो की घरातनं तुझं पाऊलच बाहेर पडता कामा नये. तसं शेवंताबाई म्हणाल्या, मला म्युझियम मध्ये ठेवायला सून नकोय. मग ग कसली पाहिजे? भाकऱ्या थापणारी, पिठलं गरगटणारी, गाय म्हशींची देखभाल करणारी, त्यांचं शेणमूत काढणारी पाहिजे. आयला काहीतरीच तुझं. अगं असल्या कामासाठी आपण बाया ठेवू की ग? तुमच्या कामासाठी बाया पाहिजेत म्हणा की, घरकामासाठी नकोय. आईला गोड टायमाला शेण टाकायची तुझी सवय काय जात नाही बघ. तसं शेवंताबाईंनी खाली मान घातली. आपण जास्त बोलल्याचं लक्षात येताच मऊ आवाजात कौतिकराव म्हणाले, अण्णांकडे जाऊन येतो. तर कशा पायी? ऑफिसचं उद्घाटन करायला नको होय? आता हे काय चाललंय तुमचं? घटकेत लग्नाचं बोलताय, घटकेत ऑफिसचं बोलताय. आईला येडीच हायच बघ तू. आता येडी नसले तरी येडीच करते बघा तुम्ही. अगं येडे, आपण आपल्या पोराचं लग्न जाहीर करताच महाराष्ट्रातल्या पोरींच्या बापांची पलटणच पलटण लागल दारात. त्याची नोंद करायला, बायोडेटा गोळा करून फायलींना लावायला, पोरींचा अल्बम करून ठेवायला ऑफिस आणि ऑफिसात माणसं नकोत व्हय? अगो बाई, तुमचं डोकं तर लयच भारी बघा. कौतिकराव खासरावांनांच्या वाड्यावर गेले तेव्हा बरीच रात्र झाली होती. कौतिकरावांना अवेळी आलेलं बघून खासरावांना त्यांना म्हणाले, कौतिकराव अवेळी? सगळं ठीक आहे नव? अण्णा सगळं ठीक आहे. महत्वाचं काम घेऊनच आलोय बघा तुमच्याकडं. कसलं व? पोराचं लग्न करतोय. इतकी घाई कशाला? खेळू दे, उंडारू दे त्याला थोडंसं. संसार पाठीमाग लागला की असल्या कामाला येळच मिळत नाही. अण्णा पोरग पार पुढं गेलंय व यड्स व्हायच्या त्याचं 2चे 4 हात करायचे आहे ते. कौतिकराव तुमचं म्हणणं बी करेक्ट आहे. बघूया की पुरी तुमच्या लेकाला. अण्णा पुरी तर बघालच, पण त्याआधी एक काम आहे, त्यासाठीच मी आलो या नव.
तेव्हा काय, पोराच्या लग्नासाठी मॅरेज ब्युरो म्हणून ऑफिस थाटतूया, त्याचं उद्घाटन तुम्ही करावा अशी विनंती आहे. करू की मग. कौतिकरावांच्या पोराच्या लग्नाच्या ऑफिसचं उद्घाटन खासेरावांच्या हस्ते थाटामाटात पार पडलं. तिथं MBA झालेल्या अधिकाऱ्याची नेमणूक केली गेली. येणाऱ्या बायोडाटांच्या खरेपणाची चौकशी करण्यासाठी एका खाजगी गुप्तहेर संस्थेची मदत देखील घेण्यात आली. येणाऱ्यांचं गोड स्वागत करण्यासाठी स्मार्ट रिसेप्शनिस्टची नेमणूक झाली. गंमत म्हणजे कौतिकरावांच्या कल्पनेप्रमाणे त्यांच्या दारी वधूपित्यांची रांग लागली. एकुलता एक वारस असलेल्या कोट्याधीशांचं स्थळ कुणालाही नको होतं. रोज रात्री या अर्जांची, बायोडाटांची स्क्रुटिनी करण्यासाठी कौतिकराव, शेवंताबाई व हिम्मतराव बसू लागले. त्यातले काही सिलेक्शन करून बाजूला फायनल निर्णयासाठी राखून ठेवण्यात येऊ लागले. आता नुसते फोटो बघूनच हिम्मतराव पार येडा झाला होता. त्याला प्रत्येक पोरगी ऐश्वर्या माधुरीसारखी वाटू लागली होती. तो म्हणाला, डॅडी, मला सगळ्याच पुरींशी लग्न करावीशी वाटू लागल्या ती बघा. हिमत्या, देशात द्विभार्या प्रतिबंधक कायदा आहे, तुला समजायला हवं र. अण्णा, मुसलमानात 4-4 बायका करत्यात या की, मग काय मुसलमान व्हायला निघालायस का र तू? कौतिकराव पार हादरून गेले होते. तसं त्यांची समजूत काढत हिम्मतराव म्हणाला, तसं करणार नाही व डॅड, पण एक करता आलं तर बघा. काय? अण्णांना सांगून त्यांच्या मार्फत हा द्विभार्या प्रतिबंधक कायदा बदलून घेता येतोय का ते बघा. तसं कपाळावरती हात मारून घेत कौतिकराव म्हणाले, बाबा माझ्या पुता, माझ्या समोर एवढी विद्वत्ता पाजळलीस तेवढं पुरं झालं. आता जादा अक्कल पाजळलीस तर एक ठेवून देईन बघ तुला. तसं हिम्मतराव गप्प झाला. गावातही लग्नाळू पोरींचे अनेक बाप होते. त्यांनाही असलं सोन्यासारखं स्थळ हातातून घालवायचं नव्हतं. ते खासेरावांपासून त्या आमदार नामदारांच्या पर्यंत सगळ्यांकडून कौतिकरावांवर दडपण आणायचा प्रयत्न करत होते. यात खासेरावांची सावली म्हणून ओळखला जाणारा शामू आंदळकर सर्वात पुढे होता. तो फारसा श्रीमंत नव्हता, पण खाऊन पिऊन सुखी होता. त्याला बऱ्याच पोरी होत्या. सगळ्यांची नावं शामूच्या लक्षात राहत होती का नव्हती हाही प्रश्नच होता. आता शामूचं कन्यारत्न नंबर 5 लग्नाळू होतं. एक दिवस त्याची बायको त्याच्यावर उखडत म्हणाली, आव तुमचं डोळं हायती का त्याची बेल्ट झाल्या ती. काय ग झालं? शामू बायकोवर गुरगुरला. पुरगी नाती धुती झाल्या, माहित नाही वय तुम्हासनी? हाय की ग माहित. मग तिला पिवळी करायचा विचार काय हाय का नाही डोसक्यात? हाय की, मग काय करतायसा तुम्ही? स्थळ बघतोयाच की मी. अख्खा महाराष्ट्राला तसं कळवलंय. अव काकत कळसा आणि गावाला वळसा कशा पायव? म्हणजे मी नाही समजलो. अव महाराष्ट्रभर कौतिकरावाच्या पोराचा ढोल वाजतोय ते तुम्हाला वा ऐकू येत नाही वय? येतोय की, पण ऐकू येऊन ग काय करायचं? का व? कौतिकरावांच्या मानानं आपली पार्टी त्याच्या खिसगंतीतही बसणार नाही. तो आपल्यासारख्या गरीब माणसाची पोरगी सून म्हणून कशाला ग करून घेईल? तो टाटा बिर्ला अंबानीकडे डोळं लावून बसलाय. आव आपली पोरगी लाखात देखणी हाय. प्रयत्न करून बघायला काय हरकत हाय? नाही म्हणल यापेक्षा जास्त व काय करल तो? ठीक आहे, आत्ता निघालो. शामू कौतिकरावाच्या वाड्यावर आला. तेव्हा ते शेवंताबाई आणि हिम्मतराव आलेल्या फोटोंचा आणि बायोडाटांचा अभ्यास करत होते. शामूला पाहताच कौतिकरावांच्या कपाळावरती आठ्या चढल्या. कारण शामू तिथं भानगड हे समीकरण त्यांनाही माहिती होतं. पण शामूला जा म्हणायची गावात कुणाचीच ताकद नव्हती. शामूला दुखावणं म्हणजे वाटोळं करून घेणं हे गावातला प्रत्येक माणूस जाणून होता. वरवर चेहऱ्यावर हसू दाखवत कौतिकराव शामूला म्हणाला, या शामराव, गरीबा घरी येणं केलं सा? काय नाही, तुमची 2 कोटींची झोपडी कशी काय हाय हे पाहून घ्यावं. ते जाऊ द्या, येण्याचं खरं खरं कारण सांगा. पोराचं लग्न करताय म्हण. अव ते तर सगळ्या गावाला माहिती आहे की. मग कुठली पोरगी पसंत पडली का नाही अजून? नाही, अजून नाही. हाय कुणी बघण्यात? हाय की, गावातच हाय बघा. गावात? आम्हाला व कशी दिसली नाही. अव कौतिकराव,
तुम्ही आकाशाकडे डोळं लावून बसलायसा, मग जमिनीवरचं तुम्हाला कसं काय दिसल? बरं बोला, कोण ऐश्वर्या हाय ती? माझीच पोरगी लग्नाची हाय, चिकनी चुपडी हाय, तुमच्या हिम्मतरावाला शोभून दिसल, अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसल बघा. तसं कौतिकरावाला संताप आला, कारण शामूसारख्या हलक्या खानदानातल्या पैशानं जेमतेम असलेल्या माणसानं आपल्यासारख्या श्रीमंत उच्च कुळीतल्या माणसाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करावा हे त्यांना आवडणारं नव्हतं. ते गप्प झाले. तसं शामू आपलं म्हणणं रेटत म्हणाला, मग आमची पोरगी कवा बघायला येतायसा? तसं कौतिकराव ताडकन म्हणाले, आम्हाला श्रीमंत चांगल्या संस्कृतीतली पोरगी पाहिजे. मग आम्ही काय चांगल्या संस्कृतीतलं नव्हं होय? आम्हाला गटारातल्या किड्याची पोरगी सून म्हणून पत्करायची नाही. तसा शामूतला संताप उचलून वर आला. तो ताडकन म्हणाला, कौत्या, तू माझा अपमान करतोय, बघून घेन. अरे तुझ्यासारखं गटारातलं 56 किड पाहिल्या ती. तू आमच्या घरात येण्यापूर्वी 1000दा विचार करायला पाहिजे होतास मर्दा. तसं शांत होत तो म्हणाला, तुला माझी पोरगी सून म्हणून घ्यायला लावीन, नाहीतर बापाचं नाव लावणार नाही बघ. अरे गपगुमान जा. शामू अपमानानं फसफसतच घरी आला. त्याचा अवतार बघून त्याची बायको म्हणाली, काय झालं हो, लय बिघडलेलं दिसतायसा. त्या कवट्यानं माझा अपमान केला, मला गटारातला किडा म्हणाला भडवा. अव मग तिथल्या तिथं चेचायचा नाही होय त्याला. आपली पोरगी त्या घरात द्यायची आहे ना, म्हणून गप राहिलूया. आता एवढं झाल्यावर तो आपली पोरगी कशी व करून घेईल? करून घ्यायला लावीन त्याला. एक दिवस लाल दिव्याची गाडी आणि तिच्या पाठोपाठ पोलिसांचा ताफा कौतिकरावांच्या दारात थांबला. त्यातून नामदार नानासाहेब देशमुख पायउतार झाले. त्यांच्या स्वागतासाठी कौतिकराव भराभर पायऱ्या उतरून आले. दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली. नानासाहेब आणि कौतिकराव शाळा सोबती होते. कौतिकराव नानासाहेबांना म्हणाले, किती दिवसांनी भेट झाले. मला वाटलं नाण्या मंत्री झाला आणि मित्राला विसरला. तसं हो कसं होईल? आपल्या मैत्रीचं नातं घट्ट करायला तर आलोय ना. मी नाही समजलो. अरे माझी पोरगी आणि तुझा पोरगा लग्नाचे आहेत, तेव्हा म्हटलं जुळवून टाकावं त्यांचं, घट्ट करावं नातं. आमची पोरगी तुमच्या पोराला शोभेशी आहे. तसं कौतिकराव खुश झाले. त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. नानासाहेब देशमुख कोल्हापूरच्या छत्रपतींच्या सरदार घराण्यातले होते. शेकडो एकर जमीन होती. मंत्री झाल्यावर कोट्यावधी रुपयांची माया त्यांनी गोळा केली होती. नानासाहेब तुमचे चिरंजीव बोलवा की हो, कसे दिसतात ते तरी पाहू. तसं कौतिकराव म्हणाले, मुलगा चिकना सलमान खान सारखा आहे, बघितला की लगेच पळवून न्याल तुम्ही. बोलावतो बघा त्याला. 5च मिनिटांत जीनच्या पॅन्टवर रंगीबिरंगी टी शर्ट घातलेला हिम्मतराव नानासाहेबांच्या समोर आला. त्यानं आदबीनं खानदानी पद्धतीने लवून मुजरा केला. तसं त्याचं देखणं तगडं रूप पाहून नानासाहेब खुश होऊन म्हणाले, कौतिकराव, तुम्ही याला मिलिटरीत घालायला पाहिजे होतं बघा. मिलिटरीतल्या ड्रेसमध्ये तो झक्काच दिसला असता. मिलिटरीत कशाला, मरायला? देशप्रेम वगैरे सगळं जनतेसाठी, रयतेसाठी. आपण आपला व्यवहार पाळायचा, हित बघायचा. ठीक आहे, आता आमच्या कन्या सगुणा राजे तुमच्या सुनबाई झाल्या असं गृहीत धरतो आणि त्याचबरोबर तुमचं एखाद्या महामंडळाचं अध्यक्षपदही पक्क करून ठेवतो. राज्यमंत्र्यांचा दर्जा असतोय त्याला. तसं कौतिकरावांच्या डोळ्यांपुढे आपण लाल दिव्याच्या गाडीत बसलो आहोत आणि जनता आपल्या पाठीमागे पळते आहे, अशी दृश्य दिवसाढवळ्या तरंगू लागली. ते घाईघाईनं म्हणाले, मुलगी बघायला केव्हा येऊ? केव्हा काय? आजच या, शुभस्य शीघ्रम. ठीक आहे, आजच येतो मग. पण आमची छोटीशी अट आहे, आज्ञा करा. लग्न आमच्याच गावात झालं पाहिजे. अवश्य, लग्न तुमच्या गावातच करून देऊ, तेही इतमामाला साजेल असं. नानासाहेबांची मुलगी बघायला कौतिकराव खासेरावांनाही बरोबर घेऊन गेले होते. खासेरावांसारखा महाराष्ट्रात वजन असलेला नेता घरी आलेला बघून नानासाहेब खुश झाले. मुलगी पाहणं झालं, पसंती झाली आणि साखरपुडाही झाला. मुहूर्ताची तारीख ठरली.
नानासाहेब खुश झाले. मुलगी पाहणं झालं, पसंती झाली आणि साखरपुडाही झाला. मुहूर्ताची तारीख ठरली. आता अख्खं गाव स्वतःच्या घरचं लग्न आहे असं समजून कामाला लागलं. लग्न कॉलेजच्या स्टेडियममध्ये घेण्याचं ठरलं होतं. लाखभर माणसं येणार. नामदार भरतराव, मुख्यमंत्री आणि अनेक नामदारांसह अनेक आमदार येणार. हे गृहीत धरून आलिशान मांडव उभा करण्यात आला. 1,00,000-2,00,000 पानं उठणार होती. त्यासाठी वेगळा मंडप उभारण्यात आला होता. गाववाल्यांनी आयुष्यात कधी चाखले नसतील असे विविध पदार्थ त्यांना खाऊ घालण्याचं नानासाहेबांनी ठरवलं होतं. त्यासाठी पुण्याचे केटरर्स बोलावले होते. सगळं ठरल्याप्रमाणे जमून आलं. मुहूर्ताची वेळ जवळ आली तसं भटजी मुलामुलींच्या मामांना मुलाला आणि मुलीला सत्वर घेऊन येण्याची सूचना माईकवरून करू लागले. 5च मिनिटांत दोन्ही मामा तलवारींना लिंबू टोचून आपल्या भाच्याच्या आणि भाचीच्या पाठीमागं उभे राहिले. आता सगळी तयारी झाली. फक्त अक्षता पडायच्या होत्या. तेवढ्यात अघटित घडलं. हिम्मतरावाचा पाय वधूच्या सगुणा राजेंच्या पायावर पडला आणि संतापून सगुणा राजे कचकचून शिवी देत म्हणाल्या, "भाड्या, डोळं फुटलत वैर तुझं. थांब, लग्न होऊन दे. बघतेस तुझ्याकडं. तुला सरळ नाही केलं तर नावाची सगुणा राजे नाही." सगुणा राजेंचे हे मौलिक शब्द आम जनतेनं माईकवरून ऐकले आणि सगळा मंडप स्तब्ध झाला. आपला झालेला अपमान हिम्मतरावाला सहन झाला नाही. तो तडकला, "रांड, तोंड सांभाळून बोल. लग्न झाल्यावर तुला 1 दिवसातच सरळी करतो." तसं सगुणा राजेंच्या संतापानं उच्चांक गाठला. त्यांनी आपल्या पायातल्या सँडलसह हिम्मतरावांच्या गुप्त जागी मारली. तसं हिम्मतराव जीव खाऊन ओरडू लागला, बोंबलू लागला. तसं आमंत्रितांतले सगळे डॉक्टर बोहल्याकडं धावले. तेवढ्यात शामूनं संधी साधली आणि एका पोराकरवी एक चिठ्ठी कौतिकरावांकडं पाठवली. कौतिकरावांनी ती वाचली आणि नानासाहेबांच्या हातात दिली. तसं नानासाहेबांच्या डोळ्यांपुढे काजवे चमकू लागले. ते म्हणाले, "खोटं आहे सगळं, खोटं आहे. माझी मुलगी मुळीच मतिमंद नाही, थोडी तापट आहे एवढंच." तसं कौतिकराव म्हणाले, "लग्न व्हायच्या अगोदर असं, मग नंतर हो कसं होईल? तुमची पोरगी आम्हाला पारच मारून टाकील. हे लग्न होणं नाही." हे सगळं मंडपातली आम जनता ऐकत होती. कौतिकरावांचे शब्द ऐकताच ती हुई करून उठली आणि मंडप सोडून पळू लागली. सगळीकडे एकच दंगा सुरू झाला. अपमानस्त झालेले नानासाहेब दुःखी अंतःकरणाने आपल्या गावाकडं परतले. पण हे लग्न मोडलेलं कौतिकरावांना महागात पडलं. शेवटी नानासाहेब राजकारणीच होते. त्यांनी या अपमानाचा बदला घ्यायचं ठरवलं. त्यांनी आपल्या हस्तकांकरवी हिम्मतराव पुरुष नसल्याचं उठवून दिलं. तसं कौतिकरावांच्याकडे स्थळं येण्याचंच पूर्ण बंद झालं. नाईलाजानं आपल्या पोराची किंमत कमी केली. ऐश्वर्या, माधुरी नको, श्रीमंत नको, फक्त ती स्त्री असली पाहिजे, एवढ्या खालच्या थराला ते आले. पण तरीही कुणी विषाची परीक्षा घ्यायला तयार नव्हतं. अखेर त्यांनी आपल्या मेहुण्याला धन्वंतराव पाटलांना गळ घातली. धन्वंतराव श्रीमंत होते. कोल्हापुरात ते सावकारी करत होते. त्यांच्या पाहुण्यात एक देखणी PhD झालेली पोरगी होती. तिच्या बापाला धन्वंतरावांनी कर्ज दिलं होतं आणि ते त्याच्यानं फिटता फिटत नव्हतं. ते डायरेक्ट त्या पोरीला सुकन्या पवारला म्हणाले, "पोरी, तुझं भल्याचं सांगतो, ऐकशील का ग? सांगा की काका, माझा भाचा लग्नाचा हाय, श्रीमंत हाय, तालेवार हाय." तसं सुकन्याला शंका आली. ती म्हणाली, "काका, काहीतरी भानगड असावी. नाहीतर तुमच्यासारखी तालेवार श्रीमंत माणसं माझ्यासारख्या कर्जबाजारी बापाच्या पोरीला कशासाठी पत्करत आहेत." तसं धन्वंतरावांनी सगळी स्टोरी सांगितली. तसं ती म्हणाली, "माझ्या वडिलांचं सगळं कर्ज माफ केल्याची कागदपत्र आजच्याच ताब्यात दिली पाहिजेत." तसं धन्वंतराव म्हणाले, "एवढंच नव्हं, मग आत्ताच्या आत्ता तुझा बाप कर्जमुक्त झाल्याचं कागदपत्र देतो. मग ठीक आहे." मग रीतसर पाहण्याचा कार्यक्रम झाला. सुकन्या सालस आणि सुंदर होती. नाकारण्यासारखं तिच्यात काहीच नव्हतं. कौतिकरावांनी लग्नाच्या खर्चासह ही मुलगी स्वीकारली. हिम्मतरावाचं लग्न ठरलं.
तसं शामूनं हेही लग्न मागच्या प्रमाणच मोडायचं ठरवलं. त्यानं माणसं पाठवून मुलीची चौकशी चालू केली. पण तिच्यात अगर त्यांच्या घराण्यात नावं ठेवण्यासारखं त्याला काही आढळलं नाही. आता काय करावं हे त्याला समजेना. पण त्याचा मेंदू तेज होता. आता त्याचं डोकं कॉम्प्युटरसारखं चालू लागलं. त्यानं घराचं कपाट उघडलं. त्यातलं 500चं बंडल उचललं आणि नेहरू शर्टाच्या खिशात घातलं आणि तो सांगलीच्या सरकारी दवाखान्याकडे मोटारसायकलवरून चालू लागला. आत्ताही गाव कामाला लागलं. पण त्यांच्यात मागच्यासारखा जोश नव्हता, उत्साह नव्हता. करायचं म्हणून सगळे कामं करत होते एवढंच. लग्न कार्यालयातच घेतलं. अतिमहत्वाच्या व्यक्ती येणार नसल्यानं फारसं टेन्शन नव्हतं. मंगल कार्यालय गावातल्या लोकांनीच भरून गेलं. लग्न घटिका जवळ आली. भटजींनी आंतरपाठ धरला. तेवढ्यात एक लहान पोरगं धावत आलं. त्यानं एक पाकीट सुकन्याच्या हातात दिलं. तिनं ते घाईघाईनं उघडलं. त्यात मजकूर होता, चिरंजीवी सुकन्यास आशीर्वाद. तू माझ्या मुलीसारखी आहेस. तुझं नुकसान होऊ नये म्हणून हे पत्र लिहित आहे. तू ज्याच्याशी लग्न करत आहेस त्या हिम्मतरावाला एड्स आहे. त्यामुळे त्याचं मागलं लग्न मोडलं. तुला खोटं वाटेल म्हणून सरकारी दवाखान्याचं हिम्मतरावाला एड्स झाल्याचं सर्टिफिकेट आहे. त्याची तू शहानिशा करायला हरकत नाही. तुझ्या वडिला समान. तसं सुकन्या पार हादरूनच गेली. तिनं ते पत्र आपल्या वडिलांकडे दिलं. त्यांनी ते वाचलं आणि ते संतापून धन्वंतरावांना म्हणाले, धन्वंतराव, हे लग्न मोडलं. आम्ही गरीब कर्जबाजारी असलो तरी मुलीचा पैशापायी बळी देणारे हलकट नव्हे. तसं धन्वंतराव गडबडून म्हणाले, अहो, असं झालं तरी काय संतापायला? मुलाला एड्स झाल्याचं लपवून ठेवलं तुम्ही आमच्यापासून. कुणी हो सांगितलं? हे पत्र वाचून झाल्यावर धन्वंतराव म्हणाले, हे सगळं असत्य आहे, दादांत खोटं आहे. तसं सरकारी दवाखान्याचं सर्टिफिकेट त्याच्या पुढे नाचवत सुकन्याचे वडील म्हणाले, हे सरकारी दवाखान्याचं सर्टिफिकेट काय खोटं सांगतंय? ते सर्टिफिकेट बघताच धन्वंतरावांना खात्री पटली की आपल्या भाच्याला खरोखर एड्स झाला आहे. ते आपल्या मेहुण्यावर कौतिकरावांवरती घसरले. कौतिकराव, तुम्ही मला फसवलत. माझ्या तुमच्यावरच्या विश्वासाची माती केलीत. तुम्ही एका सज्जन चांगल्या पोरीचं मातेरं करायला निघाला होतात. मी चाललो. आता आयुष्यात परत तुमचं तोंड पाहणार नाही. मी आता या सुकन्याला माझ्या खर्चानं पिवळी करीन. धन्वंतराव ताडताड करत निघून गेले. कौतिकरावांना काय खरं काय खोटं हे समजेच ना. खासेरावांना हिम्मतरावाला म्हणाले, काय र पोरा, हे खरं का खोटं र? तसं गयावया करत हिम्मतराव म्हणाला, अण्णा, हे सगळं खोटं आहे. हा त्या नानासाहेबांचा डाव आहे. खरं म्हणतोयास व्हय? आय शपथ. तसं कौतिकरावांनी हंबरडा फोडला आणि रडत तो खासेरावांना म्हणाला, अण्णा, आता माझ्या पोराचं लग्न कसं व होणार? कोण त्याला पोरगी देणार? तसं खासेरावांना त्याला म्हणाले, ते मी बघतो. तसं खासेरावांनी माईक हातात घेतला आणि सगळ्यांना आवाहन करायला सुरुवात केली. मंडळी, हे पोरग पाक दिलाचं शुद्ध रक्ताचं हाय. त्याला यड्स सारखी कसली बी बिमारी नाही. कोण आपली पोरगी द्यायला तयार असेल त्यानं हात वर करावा. पुरीची जबाबदारी माझी. पण कुणीच हात वर केला नाही. तसं शामू तरा स्टेजवर आला आणि म्हणाला, अण्णा, जबाबदारी घ्यायला असतील तर मी माझी पोरगी हिम्मतरावाला द्यायला तयार आहे. अण्णा, जबाबदारी घ्यायला असतील तर मी माझी पोरगी हिम्मतरावाला द्यायला तयार आहे. तसं कौतिकराव दचकले. त्यांना नाही म्हणायचं होतं. पण खासेरावांच्या चेहऱ्याकडे बघताच ते गप्प झाले. खासेरावांना म्हणाले, मंडळी, अक्षता टाकायला तयार व्हा. आत्तापासून कौतिकराव आणि शामराव व्याही झाले. शामूची देखणी पोरगी 100 नंबरी सोन्यासारखी सुवर्णा आता हिम्मतरावाची पत्नी होईल. खासेरावांनी भटजीकडे बघितलं. तसं भटजींनी घाबरून भरकन अंतरपाठ धरला आणि घाईघाईनं मंगलाष्टका म्हणायला सुरुवात केली. काही कुणाला कळायच्या आत सुवर्णा शामराव आंदळकर, सौभाग्यवती सुवर्णा हिम्मतराव भाजी पाटील झाली. बँड वाजला. सप्तपदी झाल्या.
आणि माणसं पंचपक्वानावरती ताव मारून शामूच्या दिलदारीचं कौतुक करत घरी परतली. व्याह्यांनो मारा मिठ्या एकमेकाला. तसं शामराव कौतिकरावाला मिठी मारत म्हणाला, कौतिकराव, गटारातला किडा वळवळला म्हणजे काय करतो हे समजलं नव्ह? तसं कौतिकरावाच्या लक्षात आलं की हा सगळा डाव शामूचा आहे. ते आतून संतापून उठले, पण ते आता काहीच करू शकत नव्हते. ते एवढंच म्हणाले, शामराव, झालं गेलं इसरून जाऊया. अर्थात या सगळ्या खेळात शामूनं खासरावांना सामील करून घेतलं होतं हे ओघानं आलंच. एका विवाह समारंभास जाण्यासाठी मी दाढी स्नान आटोपून इस्त्री केलेले कपडे अंगावर चढवण्याकरिता कपाट उघडलं. हे काय ग? मी सौला हाक मारून विचारलं. हे सगळे हँगर्स नागडे दिसताहेत. इश्श, भलता विनोद करू नका, आटपा लवकर. स्वतःच्या मेकअप मध्ये गुंतलेल्या बायकोने आरशा फोडून न हलता मला सूचना केली. कसं आटपू? ते नागडं असल्यानं मी उघडा पडलोय. बाई ग, मोकळ्या केसांत कंगवा अडकवून बायको माझ्या पुढे येऊन उभी राहिली. हे काय, अजून उघडेच तुम्ही? तेच म्हणतोय मी, हँगरवर एकही इस्त्री केलेला माझा ड्रेस नाहीये म्हणून मी उघडा. लॉन्ड्रीवाल्यानं कपडे दिले नाहीत का? अगं बाई, विसरलेच मी. तिने इस्त्री करण्यासाठी बांधून ठेवलेल्या कपड्यांचं गाठोडं माझ्या पुढ्यात आणून ठेवलं. म्हणजे काय, काल कपडे दिले नाहीत इस्त्रीला? मी चिडलो. नेले होते मी स्वतः, मग परत का आणले इस्त्री न करता? अहो, काल बंद होती लॉन्ड्री. का बरं? काल गावात आलेल्या निरीक्षकांना भेटायला गेला होता की काय लॉन्ड्रीवाला म्हणायचा. काय? तिला काही बोध झाला नाही. निवडणूक उमेदवार निवडीसाठी पक्षश्रेष्ठींनी पाठवले होते निरीक्षक. तिकीट मागण्यासाठी गेला असेल तो. ते काय सिनेमा नाटकाचं तिकीट आहे होय? 5 का 10 देऊन विकत घ्यायला. बिचारा लॉन्ड्रीवाला, त्याला विचारतो तरी कोण? अगं, जनता दलवाले राखीव जागांची टक्केवारी लोकप्रतिनिधित्वासही लावणार आहेत म्हणे. धोब्याचाही नंबर लागेल कदाचित. नाही तरी राजकीय पुढाऱ्यांची लखतर धुण्याची त्याला सवय आहेच म्हणा. त्यांच्यावर होणाऱ्या अनेक भानगडींच्या आरोपांचे डाग धुवून काढायची कामगिरी त्याच्यावरती सोपवली जाईल तो निवडून आला तर. तुमचा कल्पना विलास थांबवा. काल वीज बंद होती म्हणून त्याची इस्त्री थंड होती. बायकोने अगदीच वृक्ष कारण सांगितलं. आता जा पटकन हे गाठोडं घेऊन आणि एखाद्या ड्रेसला इस्त्री करून घ्या त्याच्याकडून. उगीच उशीर नको व्हायला लग्नाला जायला. लेंगा झब्बा चढवून मी गल्लीच्या कोपऱ्यावर असलेल्या लॉन्ड्रीवाल्याकडे गेलो. माफ करा साहेब. माझ्या हातातील गाठोडं बघताच तो एवढंस तोंड करून म्हणाला. काल बायकोला गाठोडं घेऊन परत जावं लागलं म्हणून बिचारा माफी मागतोय अशी मी समजूत करून घेतली. जाऊ दे रे, त्यात माफी मागण्यासारखं काय होतं? तुझ्या हातची थोडीच गोष्ट आहे ती. माझा संदर्भ वीज बंदचा होता आणि माझ्या हातात असलं तरी माफ करा साहेब. आता मात्र मी बुचकळ्यात पडलो. कशाबद्दल माफी मागतोयस रे बाबा? मी विचारलं. तुमचे कपडे मी लगेच इस्त्री करून देत असतो, पण आज मात्र जमणार नाही साहेब. अरे, मला हे सगळेच्या सगळे नकोत रे लगेच इस्त्री करून. मी गाठोडं टेबलावर ठेवीत म्हटलं. ह्यातला एक ड्रेस हवाय मला लगेच इस्त्री करून. तेवढाच दे फक्त. माफ करा, नाही जमायचं. हा? का बरं? त्याचं उत्तर मला अनपेक्षित होतं. मी त्याचा नियमित ग्राहक होतो ना. हा ढिगारा पाहिलात का साहेब? त्याने भिंतीशी रचून ठेवलेल्या कपड्यांचे पाणी मारून ठेवलेले बोळे दाखवले. एक पूर्ण ड्रेसच काय, पण एखादी टोपी सुद्धा मी तुम्हाला लगेच इस्त्री करून देऊ शकत नाहीये. अरे चा, मी वापरीत नसता का बळेच मला टोपी घालतोस? मी हसत हसत विचारला. चालायचंच साहेब. तोही हसला. आता दिवसच आलेत ना दुसऱ्यांना टोप्या घालायचे. हा नेहमीचाच विनोद समजून मी दुर्लक्ष केलं आणि विचारलं. पण काय रे, एवढं काम कसलं वाढलंय अचानक? सराईचे दिवस आलेत ना साहेब. त्याच्या बोलण्यात उत्साह दिसला. हा, आलेत खरे लगीन सराईचे दिवस. अरे, त्यासाठीच मला कमीत कमी एक ड्रेस. मी माझं घोडं पुढं दामटलं. छे हो, लगीन सराई तर येतेच वर्षातून 4-2 वेळा. त्याने माझा अंदाज खोडून काढला. मग रे साहेब,
आपल्या लाडक्या पुढाऱ्यांच्या कृपेनं 5 वर्षांतून एकदा येणारी ही इलेक्शन सराई ह्या टायमाला 1.5 वर्षांच्या आतच आले. अच्छा, माझ्या मेंदूला त्याने इस्त्री केल्यासारखं वाटलं. पण म्हणून काय झालं? एकदम एवढा ढीग? बघा ना साहेब, त्याने त्या कपड्यांकडे माझं लक्ष वेधलं. केशरी, लाल, पांढऱ्या, निळ्या, हिरव्या, भगव्या रंगांच्या टोप्या, खादीचे झब्बे, पायजमे, जाकीट, धोतर, फेटे, पुरेपुरे. मी त्याला आवर्त घेण्यास सांगितलं. इतर वेळी हे विविध रंग येत नाहीत का रे तुझ्या भेटीला? छे हो, सोवळ्यासारखे जपून ठेवले जातात हे कपडे इतर टायमाला. धोब्याने गुपित सांगितल्यासारखा चेहरा केला. असं? मग इतर वेळी कोणते कपडे येत असतात तुझ्याकडे? जशी फॅशन चालू असेल तसं. असं? म्हणजे इतर वेळी कोणतं गिऱ्हाईक कोणत्या पक्षाचं आहे हे कळत नसेल. माझी प्रतिक्रिया. त्याची पंचायतही करीत नाही मी साहेब, लॉन्ड्रीवाला म्हणाला. पैसा रोख, इस्त्री चोख असं आपलं काम आहे. माझ्याकडे येणारी घाण धुता धुताच वेळ पुरत नाही. राजकारणाची घाण कोण धूत बसतंय? मला त्याची कीव आली. ह्या लोकशाही स्वीकारलेल्या देशाचा मतदार होता तो. मतदान करण्यापूर्वी प्रत्येक पक्षाचा दृष्टिकोन समजून घेणं त्याचं कर्तव्य नव्हतं का? जाऊ दे, असल्या लोकांना सांगून काय उपयोग? आपल्या गावातून एवढे तिकीट इच्छुक दिसतात तर प्रत्येक पक्षाचे निरीक्षक येऊ लागलेत गावात. तिकीट इच्छुक म्हणजे काय हो साहेब? येत्या निवडणुकीचं तिकीट मागणारे. हे तुझ्या कडक इस्त्रीचे कपडे घालून जाणार असतील निरीक्षकांकडे. माझा अंदाज. छा हो, ह्यांना कोण पुसतया हिंग लावून? लॉन्ड्रीवाला हसला. निवडणुकीचे ढग आले रे आले की भुई छत्रासारखे उगवत असतात ही लोक. म्हणजे कोण आहेत हे लोक? झिलकरी. लॉन्ड्रीवाला उद्गारला. काहीतरीच काय बरवतोयस तू? मी म्हणालो. झिलकरी तमाशात असतात, त्यांचा हितेरे काय संबंध? अहो, हे आम्ही म्हणतो. तुम्ही शिकलेले लोक ह्यांना प्रचारक, कार्यकर्ते, समर्थक वगैरे वगैरे म्हणत असता. कमी शिकलेला असूनही धोब्याला बरीच माहिती होती की. अच्छा, समजलं. अरे, प्रत्येक उमेदवाराच्या प्रचाराकरिता कार्य करण्यासाठी असे कार्यकर्ते हवेतच की. लोकशाही प्रक्रियेचे हे अभिन्न अंग आहे. बाप रे, तुम्ही काय म्हणालात? काही घुसलं नाही माझ्या डोसक्यात. पण मला एवढंच ठाऊक आहे की निवडणूक सराईचा फायदा माझ्यासारख्यांनाही होतो. लॉन्ड्रीवाल्याने डोळे मिचकावले. फायदा? अरे काय बघतोस? रात्रीचा दिवस करून राबतात बिचारे. क्षणाची फुरसत मिळत नसते त्यांना ह्या काळात. मी त्याची गैरसमजूत दूर करण्याचा प्रयत्न केला. हे, काही फुकट नाही राबत. माझ्यासारखा तेही भरपूर पैका कमावतात बरं का. पुन्हा धोब्याच्या अज्ञानाची मला कीव आली. आपल्या पक्ष उमेदवारासाठी अहोरात्र राबणाऱ्या कार्यकर्त्यांविषयी माझ्या मनात आदर होता. बिचारे कार्यकर्ते आणि प्रचारक स्वतःसाठी तिकिटाचा कधी आग्रह धरत नाहीत, भांडत नाहीत. जो कोणी उमेदवार पक्ष उभा करील त्याच्यासाठी जीवाचं रान करणं एवढंच त्यांना ठाऊक. हे सारं धोब्याला समजावून सांगून त्याचं अज्ञान दूर करावंसं वाटलं मला. पण मला तेवढा वेळ तरी कुठे होता? बायको माझी वाट बघत असेल घरी. विवाहस्थळी लवकर जाणं गरजेचं होतं. असेल बुवा. संभाषणाचा समारोप करण्याच्या हेतूने मी म्हणालो. मला ठाऊक नाही, जाऊ दे. माझा किमान एक तरी ड्रेस देतोस का रे लगेच इस्त्री करून? झालेत का कपडे इस्त्री करून? माझ्या प्रश्नावर उत्तर देण्याआधीच तिथं अचानक उपटलेल्या इस्माने त्याला सवाल केला. आणि माझे? त्याच्याच मागोमाग आलेल्या दुसऱ्या महाभागाने तसाच प्रश्न केला. झालेत मंडळी, लॉन्ड्रीवाला उत्साहाने उत्तरला. पण अर्जंट चार्ज. पैसे घे रे बुवा पाहिजेत तेवढे. पहिला इसम बेफिकिरीने म्हणाला. काय खरंय की नाही? चायला आता काय कमी पडणार आहेत का पैसे? दुसऱ्या इस्माने लगेच पहिल्याची झील ओढल्यासारखं मला वाटलं. मग घ्या हे आपले कपडे. लॉन्ड्रीवाल्याने इस्त्रीचे कपडे कपाटातून काढून पहिल्या गिऱ्हाईकापुढे धरले. हा? हे कशाला? त्या गिऱ्हाईकाने डोळे ताणून त्याच्या कपड्यांना न्याहाळले. कशाला म्हणजे? तुमच्या अंगात घालून मिरवायला, धोब्याने सुचवलं. छे, हे नकोत. ते गिऱ्हाईक मागं सरकलं. अहो, तुमचेच आहेत हे कपडे. माझेच आहेत रे, पण आता ह्यांचा काय उपयोग मला? ते गिऱ्हाईक म्हटलं.
का बरं? घालण्याजोगे आहेत, फाटले बिटले नाहीत. हो, पण माझं फाटलंय ना त्याच्याशी. कोणाशी फाटलंय? हा पोशाख घालून ज्या पक्ष उमेदवाराचा मी कार्यकर्ता म्हणून मिरवणार होतो, प्रचार करणार होतो त्याच्याशी. मी कान टवकारून ऐकू लागलो. पण कालच तर दिले होते हे तुम्ही कपडे इस्त्रीला मला. हो ना, पण रात्री पुलाखालून बरंच पाणी गेलं रे बाबा. ते गिऱ्हाईक सांगू लागलं. आमचा सौदा फिसकटला रात्री आणि त्याच्या विरोधी उमेदवाराशी मी अधिक फायदेशीर सौदा केला. दे टाळी दोस्ता. इतका वेळ गप्प असलेल्या दुसऱ्या इस्माने पहिल्याचा हात हातात घेऊन टाळी दिली. दोघांतील संवाद मी ऐकू लागलो. कशाबद्दल टाळी? आपला दोघांचाही खर्च वाचला. कसला? कपड्यांचा. म्हणजे आपल्या दोघांनाही नवीन कपडे विकत घेण्याची जरुरी नाही. का बरं? तुझे कपडे मला दे आणि माझे हे तू घे. पण का म्हणून? तुझी अडचण तीच माझीही. तुझं ज्या पक्ष उमेदवाराशी फाटलं त्याच्याशीच माझा सौदा जुळलाय. अन ज्याच्याशी तुझं फाटलंय त्याच्याशी माझं जुळलंय. चांगला धंदा केलात मंडळी. लॉन्ड्रीवाला इस्त्री स्टँडवर ठेवून दुकानाबाहेर आला आणि त्याने ह्या दोघांचीही पाठ थोपडली. प्रत्येक धंदेवाईकानं सराईच्या दिवसात 2 पैसे जास्त कसे सुटतील इकडं ध्यान दिलं पाहिजे. माझं बावळ ध्यान त्या तिघांकडे आळीपाळीने बघत राहिलं. म्हणजे पाहणाऱ्यांना मुळी खरेच वाटेना. काय? नारद मुनी आणि गुत्त्यात? ताडीच्या गुत्त्यात? छे, शक्य नाही. पण नाही म्हणावे तर डोळे तर काही खोटं सांगत नाहीत. डोळ्यांना जे घडघडीत दिसत आहे ते नाही कसे म्हणावे. काही जण तर डोळे चोळून आणि भुवया उंचावून पुन्हा पुन्हा पाहू लागले. बरोबर, नारद मुनीच हे. तो त्यांच्या डोक्याचा मधोमध बांधलेला केसांचा ठराविक बुचडा, त्यावर गुंडाळलेली रुद्राक्षाची माळ, कपाळावरची ती उभी काळी रेख व दोन्ही डोळ्यांच्या बाजूला रेखलेला गोपीचंदनाच्या मुद्रा, लांबलचक पायघोळ, भगव्या रंगाची कपनी व त्याच्या खालून दिसणारे काचा मारलेले रेशमी करवती काठी धोतर, पायात चटचटणाऱ्या खडावा, गळ्यात ताज्या फुलांचा कमालखानी हार, मनगटावरती मोतियाचे गजरे व हातात बारकीशी शिशवीची तंबोरी, अगदी प्रत्यक्ष निशाणी बरोबर. मग आता काय शंका घ्यायला हरकत आहे? नारद मुनीच हे. पण नारद मुनी जर म्हणावे तर ते ताडीच्या गुत्त्यात कसे? देवलोकी सदैव वास्तव करणारे नारद मुनी अगोदर मुळी पृथ्वी तलावरच कसे याबद्दल लोकांना अचंबा वाटण्याऐवजी ते ताडीच्या गुत्त्यात कसे याचाच त्यांना चमत्कार वाटून राहिला होता. एवढ्या मोठ्या चमत्काराच्या उसळीत पहिले आश्चर्य कुठल्या कुठेच विरघळून गेले होते. चांगले मृत्यू लोकात आले तर गावात इतकी मोठमोठी देवळे होती, मठ होते, वेधशाळा होत्या, नदीकाठी प्रशस्त चिरेबंदी घाट होता. ते नाही म्हटले तरी खानावळी आणि हॉटेल तर कुठे गेली नव्हती ना. पण इतक्या सगळ्या गोष्टींना चाट मारून नारद मुनींनी हा गावाबाहेर ताडीचा गुत्ता कुठं शोधून काढला. बाकी पहिल्यापासून नारद मुनी म्हणजे एक अजब वल्लीच. नाहीतर काय, पुराणात काय त्यांच्या चारगटपणाचे कमी दाखले आहेत, पण त्यांच्या विक्षिप्तपणाची मजल हितपर्यंत जाईल याची मात्र कल्पना नव्हती. कैलासावरून निघताना भांगेचा डोस तर जादा झाला नसेल ना, अशी देखील काहींना शंका आली. शक्य आहे, कुणीतरी पुटपुटले. त्या शृंगीभुंगींपैकी कुणीतरी एकाने बहुत करून कुचल्याची बी उगाळून त्या भांगेत घातली असावी. त्याशिवाय इतका इफेक्ट टिकायचा नाही. द्या टाळी. अगदी बरोबर ओळखलं. त्याच्या शेजारचा माणूस हाताचा पंजा अर्धवट पुढे करून म्हणाला, अहो, स्वर्ग म्हणजे काय कमी लांब आहे? हिथं छटाक बेवडा घेतला तर चतुशृंगीपर्यंत देखील टिकत नाही. स्वर्ग म्हटला म्हणजे काही झालं तरी 5-10 हजार मैल तरी असेल की नाही काय? 10,000 काही नसेल पण 5,000 मैल असावा. पहिला किलकिले डोळे करून गंभीर चेहऱ्याने व आभाळाच्या दिशेकडे निष्काळजीपणे हात उडवीत म्हणाला, तरी काय झालं? इतकी वाटचाल केल्यानंतर दमलेल्या माणसाला ताडी प्यायची इच्छा होऊ नये तर काय ते ताकाची फुळकावणी त्यांनी घशात ओतावी? बाकी हे एक चांगलं झालं. या गावातले भटुरडे भारी नाकाने कांदे सोलतात. त्यांना कान धरून हित आणून दाखवलं पाहिजे की बघा लेकांनो, तुमचा हा बाप काय करतो आहे आता ते. आम्हाला नावे ठेवता नाही का? बाहेर चाललेल्या बडबडीकडे नारद मुनींचे मुळी लक्षच नव्हते. दुकानाच्या पायऱ्या चढता चढता बाहेर लोकांची ही झुंबड उडाली. आतमध्ये ही झुंबड उडाली.
आतमध्ये तर 18 पगड जातींचा बाजार भरला होता. संध्याकाळची वेळ असल्याने दिवसा बाजार करून गावाकडे परतणाऱ्या खेडवळांना 1.5-2 घंटे मुक्काम करायला इतकी मोकळ्यावरची सोयीस्कर दुसरी जागाच नव्हती. वैदू कातकरी लोकांचे तर एक भले मोठे कडे दुकानाच्या मधोमध जमिनीवरती बसले होते. कोणी घसा खरडून गात होते, कोणी हातवारे करून ओरडत होते, तर कोणी भांडत होते. दुकानात जिकडे तिकडे गलका व गोंधळ उडाला होता. या गडबडीच्या आडोशाला दुकानाच्या आतल्या अंधाऱ्या भागात मांडलेल्या बाकावर काही बनलेली पांढरपेशी मंडळी बसून आपले सायंकर्म यथासांग उरकीत होती. पण नारद मुनी आत शिरताच एकच हलकल्लोळ उडाला. नारद मुनी आले, नारद मुनी आले, अशी एकच आरोळी उडाली. खेडवळ गिऱ्हाईकांचे गलास तडातड हातातून गळून पडले. पांढरपेशी मंडळी आपली ग्लासे बाकाखाली दडवून तोंडे उपरण्याच्या बोळ्याने पुसू लागली. वैदू लोकांची कैकाडी कचकच एकदम थांबून त्यांची नशा निम्मी उतरल्यासारखी झाली. तथापि नारद मुनी शांतपणे काउंटरपाशी जाऊन उभे राहिले. त्यांनी आपली तंबोरी काउंटरवर ठेवली. त्यांच्याकडे आश्चर्याने टकमक पाहणाऱ्या लाल गोबऱ्या तोंडाच्या रुस्तमजीकडे निर्विकार लोचनांनी बघत ते म्हणाले, अच्छेर अच्छेर. नारद मुनींच्या आजूबाजूला असलेली गिरायके एकदम आदराच्या दृष्टीने नारद मुनींकडे बघू लागली व नंतर आपापसात एकमेकांकडे बघून कौतुकाच्या आविर्भावाने माना हलवू लागली. नारद मुनींच्या चेहऱ्यावरून एक क्षणभरही आपली दृष्टी न काढता एखाद्या यांत्रिक माणसाप्रमाणे रुस्तमजीने पिपाच्या तोटीखाली बाटली धरली. बाटली भरून हातावरून ताडी वाहू लागली तेव्हा तोटी बंद करून त्याने ती बाटली नारद मुनींपुढे ठेवली. आपली भगवी कपनी वर करून नारद मुनी आपल्या कडोसरीला लावलेले पैसे काढू लागले. तोच त्यांच्या मागून एक गिराईक तीरासारखे धावत आले व एका हाताने नारद मुनींचा हात धरून व दुसऱ्या हाताने काउंटरवर 1 रुपया आपटून ते म्हणाले, वा, खूप केलीत मुनी महाराज. म्हणजे आम्ही इथं असता तुम्ही पैसे द्यायचे नाही, पण बरं दिसतं का आपल्याला हे? कधी काही कपिला षष्टीच्या योगाला आपण यायचे. आज आम्ही पाजणार. आमचं भाग्य म्हणून आम्हाला तुमचं दर्शन झालं. राहू द्या पैसे तुमच्या कनवटीला. रुस्तमजी, तुम्ही ओळखलं नाही यांना? अहो, हे नारद मुनी आहेत, साक्षात नारद मुनी. आमच्या लोकांचे देव आहेत. बघता काय, तुमचं नशीब म्हणून तुमच्या गुत्त्याला पाय लागले यांचे. दुसरे कोणीतरी गिरायक मागून ओरडले. रुस्तमजीच्या निर्बुद्ध इराणी चेहऱ्यावर एकदम भाविकतेची छाया दिसू लागली. त्याने आपले लठ्ठ बोटांचे हात एकदम जुळवून नारद मुनींना मोठ्या अदबीने नमस्कार केला. नारद मुनींनी त्याच्याकडे पाहिले न पाहिल्यासारखे केले. अख्खी बाटली तोंडाला लावून त्यांनी पाहता पाहता गडगड गडगड ती खलास देखील करून टाकली. मोकळी बाटली शांतपणे काउंटरवर ठेवून त्या आपल्या कपनीच्या पुढच्या टोकाने तोंड पुसू लागले. आज तुमची आमची बैठक झाल्याशिवाय काही आम्ही हलू देणार नाही. नारद मुनींचे पैसे देणारे भाविक गिराईक म्हणाले, चला तिकडे ऐसपैस बसून गप्पा तरी मारू. रुस्तमजी, 4 बाटल्या द्या पाठवून तिकडे. बोलता बोलता त्या गिराईक इस्माने नारद मुनींची तंबोरी काखोटीला मारली व दुसऱ्या हाताने त्यांचा दंड धरून त्यांना तो आतल्या बाजूला घेऊन जाऊ लागला. वाटेत फड मांडून आडवी तिडवी बसलेली गिरायके तडातड बाजूला झाली. तेवढ्यातल्या तेवढ्यात काहींनी नारद मुनींच्या पायांना चटकन हात लावून आपापल्या कपाळाला स्पर्श केला व गुत्त्यासारख्या ठिकाणी बसल्या जागी पुण्य मिळण्याचा आलेला मोका त्यांनी साधून घेतला. एवढ्यात कोणीतरी एक मोडकी खुर्ची आणून भिंतीला टेकून मांडली. स्वर्गात उच्चासनावर बसण्यास सरसावलेले नारद मुनी असल्या तुटपुंज्या विलायती बैठकीवरती कसे बसतील याचा काहींना संशय आला. पण नारद मुनी निशंकपणे खुर्चीवर येऊन बसले. ते बसतात न बसतात तो बाकीच्या साऱ्या गिरायकांनी तिथे एकच गर्दी उडविली. काही खेडवळांनी तर त्यांच्या पायावर लोटांगणे घालायला सुरुवात केली. एका हातात बाटली, दुसऱ्या हातात ग्लास, अशा थाटात काहींनी मुनिवर्यांना नमस्कार केला. पांढरपेशा मंडळींपैकी 2-3 धारिष्ठवान लोक नारद मुनींच्या अगदी पायापाशी येऊन दाटीवाटीने बसले व बाजूला सरा, दाटी करू नका, अशा दुसऱ्यांना दम भरू लागले. घ्या नारद मुनी, विडी तर घ्या. एकाने आपली पत्र्याची कळकट पेटी उघडून त्यांच्या पुढे केली. काय गद्दा आहेस रे? दुसऱ्याने ती पत्र्याची पेटी चापट मारून उडवली सुद्धा. एवढे मोठे मुनिवर्य आणि त्यांना विडी देतोस काय? ए भाऊ, अरे तोंडाकडं काय बघतोयास? हात बघ की. ती बाई जरा फनकाऱ्याने म्हणाली.
पण बोलताना अंग घुसवून तिने असा काही मुरका मारला की नारदाच्या काळजाचा अगदी फालुदा झाला. त्याने पटकन तिला पुढे ओढून तिच्या गालावर अशी फर्मास टिचकी मारली की श्रोतृवृंदात हास्याचा एकच स्फोट झाला. ब्रह्मचारी असून देखील इतका रंगेल? अशा कौतुकाच्या भावनेने काही जणांनी एकमेकांच्या हातावर टाळ्या दिल्या. आधी जादा नशापाणी केल्यामुळे झुकू लागलेला त्या बाईचा तोल नारदाने पुढे ओढल्यामुळे इतका ढळला की ती कोलमडून एकदम नारद मुनींच्या अंगावर पडली व त्यामुळे आत्तापर्यंत कसे बसे टिकाव धरून राहिलेले नारद मुनींचे काड्या मोड्याचे आसन त्यांच्या सकट एकदम खालच्या खालीच खचले. भोवतालच्या मंडळीत पहिल्यापेक्षाही हास्याचा प्रचंड स्फोट झाला. नारद मुनी पडल्या पडल्याच हवेत तंगड्या झाडीत आहेत. ती बाई उठून उभे राहण्याचा प्रयत्न करताना फिरून फिरून कोलमडत आहे. तंबोरीच्या भोपळ्याचा तर निकालच लागला होता. हे सारे दृश्य बघून तर मंडळींच्या हसून हसून मुरकुंड्या वाळल्या. एका दोघांनी तर तोंडात बोटे मुडपून कर्कश शिट्या वाजवल्या व काहींनी झालीच पाहिजे च्या किंकाळ्या ठोकल्या. नारद मुनींना हात देऊन उचलण्यासाठी 4-2 मंडळी पुढे सरसावणार तोच एक रागीट चेहऱ्याचा उंचापुरा व भला भक्कम माणूस गर्दीतून वाट काढीत पुढे आला. एका हाताने त्याने त्या बाईला ढकलून दिले व दुसऱ्या हाताने नारदाच्या हाताला एवढ्या जोराने हिसका दिला की तो चेंडूसारखा उशी घेऊन पुढे कोलमडत आला. आजूबाजूची मंडळी आश्चर्यचकित होऊन नारद मुनींचा उपमर्द करणारा हा धटिंगन दानव कोण आहे म्हणून त्याच्याकडे पाहताच तोच त्याने मुनी महाराजांच्या कानशिलावरती डाव्या हाताने अशी चपराक भडकवली की नारद मुनींच्याच काय पण इतरांच्या डोळ्यापुढे देखील काजवे चमकले. हिथं येऊन पीत बसलास आणि तिकडे काम काय तुझा बाप करणार? तो नवखा माणूस कडाडला. फोडू का टकोर? पण पुढचे शब्द ऐकायला नारद मुनी तिथं होते कुठे? जीव घेऊन त्यांनी दुकानाबाहेर धूम ठोकली. तसा तो धटिंगन इसमही त्यांच्या मागे लांब लांब डांगा टाकीत पसार झाला. दुकानातील सारी मंडळी हा अपूर्व प्रकार पाहून सरदच झाली. पळून जाण्याच्या गर्दीत नारद मुनींची फुटकी तंबोरी खडावा दुकानातच विसरल्या होत्या. त्या घेऊन एक माणूस नारद मुनी ज्या दिशेने गेले तिकडे गेला. तसे त्याच्याबरोबर इतर 10-20 मंडळीही धावत सुटली. एक फरलांगाच्या अंतरावर नारद मुनींची धावती मूर्ती व त्यांच्या मागून झपाट्याने चाललेला तो धटिंगन यांच्या आकृती मागून धावणाऱ्या मंडळींना दिसत होता. स्वर्गाचा रस्ता इकडे कुठे याचा काहींना संशय पडला. काही वेळाने ते दोघेही एका कंपाऊंडच्या फाटकात शिरून अदृश्य झाले. लागोलाग मागली मंडळी धापा टाकी तिथे पोहोचली आणि फाटकातून ते आत शिरणार इतक्यात ठैरो म्हणून कोणीतरी जोराने ओरडले. मंडळी घाबरून जागच्या जागीच थबकली व समोर बघू लागली. तो एक भला भक्कम पठाण हातात सोटा घेऊन फाटकाच्या खांबापाशी उभा होता व फाटकाच्या एका बाजूला ठळक अक्षरांची एक मोठी पाटी लटकवली होती. सुधाकर सिनेटोन, परवानगी शिवाय आत कोणी येऊ नये.